हाय गाईज, वेलकम टू प्रीतीज ब्लॉग. आज आमचा आहे थर्ड दिवस गोव्यामधला आणि आज आम्ही नॉर्थ गोवा कव्हर करणार आहोत. तर लेट्स सी. आता आम्ही आलो आहोत बाईक रेंट करायला. ती वाली नको चालेल. 1000 डिपॉझिट द्यायला लागतं आणि 400 रुपीज त्याची कॉस्ट आहे रेंट. असं हा मला जाऊ दे आता. हे चर्च आहे गाईस. तर ऑन द वे काय काय येईल ते मी तुम्हाला दाखवते. ये नुसतं गाड्यांच्या हाऊस आहे. गाडी घेतली का? टिकली विसरली मी. तर गाईस इथे अजून एक चर्च आहे. तिथे चर्चेस खूप आहेत. डॉल्फिन को पाण्याच्या वरती गेलाय. आई शपथ, अरे रे रे, या पोराशी कसं मी लग्न केले मलाच माहिती. काय हो. इथे आम्ही थांबलोय पेट्रोल टाकायला. इथे मी थांबली काहीतरी घ्यायला. बघू सध्या तरी मी मंच घेते. जाऊ दे. हा ना. तर गाईज आम्ही आलो आहोत कुठल्या पॉइंटला. काहीच नाहीये कोकणात. ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं काय काय भेटायला भेटतील काय. सो इथे आमचं फोटो सेशन वगैरे झालेलं आहे. मस्त रील्स बनवलेत. म्हणजे हाय चांगलंय. हे आमचे आहो. तर आता आम्ही चाललोय करंबोळी बीच ना, आरंबोली बीचला. हा असा व्ह्यू आहे आणि सगळे इथे फोटो काढायलाच थांबतात. आम्ही पाठीच काढून घेतले. इथे नारळ पाणी वगैरे तुम्ही पिऊ शकता. गाईज गर्दी बघा. इथे सायकल रेंट करू शकतो आणि त्या साईडला गर्दी. आम्ही चुकीच्याच ठिकाणी थांबून फोटोज. तर आता आम्ही थांबलोय वडापाव खायला कारण की खूप जास्त भूक लागली आणि नाश्ता केला नाही सकाळपासून. थँक्यू. लेट्स हॅव इट. तर ह्याने दाढी वगैरे केली नव्हती म्हणून मग आम्ही या सलून मध्ये थांबले. अर्जंट मध्ये इथेच भेटले. तुम्हाला कसे कापायचे? स्वागत झालंय आमचं. त्यांचा हाल ओके. आणि आता आम्ही जातोय बागा बीचला. जायचं होतं आम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी बीचला पण आम्ही ते कॅन्सल केलं. बघू आता पण कुठल्या बीचला. सो आता आम्ही इथे उतरलो आणि हे पार्किंग साठी पे करताय. अंजुना बीच वरती आलो. ओके. सो यो वे टू बीच. मस्त आहे यार हे. हा रिसॉर्ट्स आय गेस. वाव. खूप भरलेलं आहे. इट्स अमेझिंग बाय द वे. तर गाईज आता आम्ही आलो आहोत अंजुना येणार रे. अंजुना बीच वरती आणि खूप असं मस्त आहे. म्हणजे बागा बीच पेक्षा मे बी ते कमी क्राऊड आहे थोडा, पण हाय क्राऊड आहे. सो इथे आम्ही खूप जास्त गर्दी होती खाली आणि एक पण असं सीट खाली नव्हती. सो वी डिसाइडेड टू कम हिअर. मल्टी कुझन्स मध्ये जेनेट अँड जॉन्स. बघूया आता काय हे ऑर्डर करतायत. तर आम्ही एक चिकन चिल्ली घेतलंय आणि आता हे मॉकटेल कॉकटेल मध्ये काहीतरी बघतील. तर हे आम्ही ऑर्डर केलेलं चिकन चिल्ली. ह्याचं नाव काय आहे? जाऊ दे काहीतरी. ओके. तर हे गेलेत आता पोहायला.
सो झालं आता आमचं इथं मस्ती करून. आता आम्ही चालले वाघा बीचला. इथे हेल्मेट नाही घातले म्हणून आम्हाला पकडले गेले आणि 1000 रुपयाची आम्ही चांगलीच फाईन पे केलेली आहे. सो वी आर इन बागा बीच ना. इथे असं नॉर्मल आहे, तिकडे सगळे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज होत आहेत आणि हे असे सिटिंग अरेंजमेंट्स आहेत, मस्त आहे. सो इथे मी हे करून घेते. तर इथे आम्ही खूप सारे फोटोज काढले आणि आता चाय प्यायला थांबले. वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज करायला गेलो नाही कारण की प्राइसेस खूपच जास्त होते. जर तुम्ही बीचवरती डायरेक्ट घ्यायला जाल तर 1000 पर पर्सन पॅरासिलिंगचे वगैरे कॉस्ट होते. ते तुम्ही हॉटेलमध्ये केलं तर बरं पडेल. ते 1000मध्ये किंवा 1400मध्ये सगळ्या काही गोष्टी प्रोव्हाइड करतात, सगळे राईड्स. सो इथे आम्ही आलो आहोत आता काजू घ्यायला, घरी घेऊन जायला. बघू कसे रेट्स आहेत तसे. तर जिथे पण बघितलं तिथे 800, 700, 850 असेच सांगतायत. आम्ही जातोय डिनरला. 2 दिवस राहून कंटाळलोय आम्ही. गाईस तुम्ही जेव्हा इथून खाली उतराल कधी आल्यावर तर तुम्ही उतरायचं नाही. मला तिकडे पण जागा दिली, इकडे जागा दिली, तर असं तुम्ही करू नका. थँक्यू सो मच सांगितल्याबद्दल. दिस इज असं नाही करायचं. रिअली हेल्पफुल. मस्त आहे. तुम्ही विजिट देऊ शकता. मी एक शॉर्ट व्हिडिओ अशी बनवेल ज्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी सांगेल. गोव्याला आल्यावर तुम्हाला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. जी आम्ही चुकी केली ती तुम्ही नका करू, म्हणजे तुमचे जे आहे मस्त असे प्लॅन बरोबर होतील. शट अप. तर इथे मस्त असं प्युअर व्हेज रेस्टॉरंट्स आहेत. ग्रेट पंजाब आणि पाटी दिल्ली दरबार पण होतं. हे इथलं बंद आहे दिल्ली दरबार. अरे यार. आणि इथे सुको थाई करून अमेझिंग थाई स्पाय. आता मी ह्याला पाठवलं नाही. सरळ चल, सरळ चल. गुड. तर त्यांना थांबवलंय मी असं. तर आम्हाला प्रॉपर नॉनव्हेज थाली खायची होती आणि ते कोकण सारखं जसं अलिबागला भेटतात तसे नाही भेटत आहे. तर आम्ही आलो साई प्रसादला. बघूया कसं आहे जेवण. नाही भेटले एवढे जास्त काही. इथे फ्रेंच लोक वगैरे जास्त. मस्त अशी गर्दी आहे इथे. कारण की मराठ्यांसाठी इथंच बेस्ट असं असेल वाटते मला. मस्त गाईस. ही आमची चिकन थाली. इकडे चिकन थाली हे सगळं दिलेलं आहे. आणि ही मी बांगडा थाली घेतलीये. त्याच्यावर क्रॅब्स पण दिले आय गेस. मी नाही खात. हे आणि इथे बांगडा दिला. इट्स गुड. तू खाणार आहेस बांगडा? हे खाण्यासाठी मी टर्न घेतला इकडे परत. आणि आता चाललोय आपण बेकरी मध्ये. इथे हे नाही नाही काही घेऊनच येत नाही मला. मला नाही बोलायचंय काय हे, पण मस्त असेल आय गेस. लेट्स सी. येस ठीक आहे. हाँ हाँ चलेगा. अच्छा आपने ऑप्शंस रखे हैं. त्याचे मस्त मस्त ऑप्शन्स आहेत. फ्लेवरी चीज केक, किसमिस, तिरामिसू, बेक चीज केक, गुलाबजाम चीज केक. गुलाबजाम पण होते बघू. फ्लावर ऑरिजिनल गुलाबजाम. सगळे झाले आता खाऊन. आता आम्ही परत बॅक टू हॉटेल आणि उद्या आम्ही चेकआउट करू. बाय बाय. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.